बघा, एक वस्तू 175 रुपयास विकल्याने शेकडा 25 नफा होतो सर. जर ती वस्तू 161 रुपयास विकली तर शेकडा किती नफा होईल? प्रश्न सोडवण्यासाठी लेकरांनो प्रथमतः त्या वस्तूची मूळ म्हणजेच खरेदी किंमत किती याचा शोध घेणे. आता तो शोध घ्यायचा कसा? काही हे सूत्र असतात. ही खरेदी किंमत त्या वस्तूची शोधायची कशी? विक्री किंमत दर्शवली असताना वस्तूची खरेदी किंमत शोधायची कशी? हे 5वी 6वी 7वी मध्ये आम्ही हे सगळे गणित शिकलो. त्याचं एक सूत्र विक्री गुणिला 100 भागीला 100 अधिक इथं शेकडा नफा झालेला आहे. या प्रकरणामध्ये शेकडा नफा झाला. एखाद्या वेळेस एखादी वस्तू तोट्याने विकली तर या सूत्रामध्ये थोडासा बदल होते. छेदस्थानी वजा व्यवहारात झालेला शेकडा तोटा, बाकी दुसरं काही नसते. लेकरांनो लक्ष द्या. आता खरेदी किंमत काढायची. पहिल्या प्रकरणामध्ये वस्तू 175 रुपयास विकल्यामुळे झालेला नफा शेकडा 25 म्हणजे 100ला 25. वस्तू कितीला? 175ला. म्हणजे विक्री 175 सूत्र सांगते त्याप्रमाणे गुणिला 100 छेदस्थानी 100 आणि व्यवहारात झालेला नफा शेकडा कसा मांडायचा? तर इथं 25. लक्ष द्या. अशा पद्धतीची या काही मांडणी 175 गुणिला 100 छेदस्थानी ही बेरीज केल्याशिवाय याची ताडतोड करायची नाही. 25 5 1600 25 7 पावणे 200 म्हणजे 7. आता इकडे भाग जाते ना. हा 5 गुणिला 20 म्हणजे 100. आता उरलं काय? तर 7 गुणिला 20 140 रुपये त्या वस्तूची खरेदी किंमत आम्हाला प्राप्त झाली. आता सावधान घटिका म्हणजे प्रश्नाच्या उत्तराकडे. आता जर ती वस्तू 161 रुपयाला विकली तर शेकडा किती नफा होईल? लक्ष द्या. नफा म्हणजे काय? तर असते विक्री किमतीतून खरेदी किंमत वजा करायची असते. मग आता इथं विक्री वस्तू म्हणजे 161ला विकायची, खरेदी किंमत वस्तूची 140 आहे, वजा बाकी अर्थात 21 रुपये नफा. प्रश्न शेकडा किती नफा होईल? म्हणून हा प्रत्यक्ष नफा प्राप्त झाला. याला प्रत्यक्ष नफा म्हणायचं. लेकरांनो लक्ष द्या. मग आता शेकडा नफा हे काही सूत्र नोकरी लागेपर्यंत का होईना पाठ करा. याचं काही व्यावहारिक जीवनामध्ये काही काम पडत नाही, परंतु ही एक आपली मानसिक ॲबिलिटी स्पर्धा परीक्षा तपासत असते. प्रत्यक्ष नफा गुणिला 100 भागीला खरेदी असते. याचं व्यावहारिक जीवनामध्ये पाहिजे त्या प्रमाणात काम नाही पडत. प्रत्यक्ष नफा हा 21 इथं मांडायचा, याला गुणिला 100 आणि वस्तूची खरेदी किंमत ही तुर्तास म्हणजे नेमकीच आम्ही काढलेली 140 छेदस्थानी घ्यायची हे खरेदी किंमत. इथं प्रथमतः शून्य असतील तर 0 0 काढून टाकायचे. वाटल्यास गणिताची एक स्टेप आपण वाढवू. तर छेदस्थानी 14 राहिले. 7 दूनी 14 7 3 21 2 5 10 म्हणजे 3 गुणिला इकडं 5 उरतास 15%. हा जर वस्तू 161 रुपयास विकली तर होणारा शेकडा नफा 15%. ओके. शेकडा नफा शेकडा तोटा ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल.